आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. दारू पार्टी केल्यानंतर घरी जात असताना नाकाबंदीमधील महिला पोलिसांनी थांबवल्यावर दारू पिल्याचे समजू नये म्हणून बॅरिकेडला धडक देऊन महिला पोलिसाला फरफटत नेणाऱ्या कार चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अर्णव पवन कुमार सिंघल, वय 24 वर्षे, राहणार जनवाडी, मूळ राहणार जिंजर अपार्टमेंट, फिरोजाबाद, उत्तर प्रदेश असे या कार चालकाचे नाव आहे. SSPMS कॉलेज समोर रविवारी रात्रीपासून नाकाबंदी करण्यात आली होती. पहाटे 1:30 वाजता एका कारला पोलीस अंमलदार दीपमाला राजू नायर यांनी थांबण्याचा इशारा केला. तेव्हा कार चालकाने बॅरिकेडला धडक देऊन नायर यांना फरफटत नेले होते. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त निखिल पिंगळे यांनी युनिट 1, युनिट 2 व युनिट 4 यांना तसेच पोलीस उप-आयुक्त स्मार्तना पाटील यांनी समांतर तपास करण्याचे आदेश दिले. महिला पोलीस अंमलदार नायर यांना जखमी करणारी कार कोरेगाव पार्क येथील हॉटेलमधून आल्याचे दिसून आले. तेव्हा युनिट 2च्या पथकाने अपघातातील कार चालकाची माहिती काढली. कार चालक हा जनवाडी भागात राहणारा आहे. ही कार खडकी टाईप रेंज हिल्स भागात असल्याची माहिती मिळाली. अपघातातील कार बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे हे पथकासह जनवाडी भागात पेट्रोलिंग करून अपघात करणाऱ्या कार चालकाचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की अपघात करणारा आरोपी जनवाडी येथून गावी जाणार आहे. लागलीच बातमीच्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी अर्णव सिंघल याला ताब्यात घेतले. अपघाताबाबत त्याला विचारणा केली असता त्याने सांगितले की आम्ही मित्रासह कोरेगाव पार्क येथे पार्टी करण्यासाठी गेलो होतो. पार्टीनंतर घरी जात असताना SSPMS कॉलेजजवळ पोलिसांनी आमची कार बाजूला घेण्यास सांगितली असता मी तेथे लावलेल्या बॅरिकेड्सला धडक देऊन तेथून पळून गेलो असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलिसांच्या हवाली केले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त शैलेंद्र बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक, दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, प्रताप मानकर, शब्बीर सय्यद, रवींद्र गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कांबळे तसेच युनिट 4, युनिट 2 व युनिट 1 चे पथक तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे तपास पथक यांनी केली आहे.